रजे खूप वर्षापूर्वी एक छोट्याशा गावात एक मुलगा राहत होता। त्याला नंग्या पायाने शेतात धावायला फार आवडायचं। त्याच्याकडे ना बूट होते ना खरी हॉकी स्टिक। तो एका तुटक्या काठीण्याने कपड्याच्या चेंडूने खेळत असे, पण जेव्हा तो खेळायचा त्याच्या डोळ्यात एक स्वप्न चमकत होतं। एकदा त्याच्या वडिलांनी विचारलं, तुझ्याकडे काहीच नाही, ना बूट ना साधन, तरी एवढं का खेळतोस? मुलगा हसत म्हणाला, जेव्हा मी खेळतो तेव्हा मला स्वातंत्र्याची जाणीव होते। एक दिवस मी भारतासाठी खेळणार आहे। तो मुलगा पुढे जाऊन मेजर ध्यानचंद झाला, हॉकीचा जादूगार, ज्याने संपूर्ण जग भारतीय हॉकी समोर नतमस्तक केलं। 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या खेळाने हिटलरलाही थक्क केलं आणि त्यांना आपल्या सैन्य पदात येण्याची ऑफर दिली। पण ध्यानचंद्रने नम्रपणे उत्तर दिलं, माझं हृदय फक्त भारतासाठी धडधडते। आज त्यांची ही कथा लाखो मुलांना प्रेरणा देते। त्यांच्याकडे काहीच नसते, तेही मेहनत आणि जिद्दीने महान बनू शकतात। यावर मला एक कविता सुचते, मैदानावर तो धावायचा वेगाने, प्रत्येक बचाव राहिला मागे क्षणाने। हॉकी स्टिक आणि बॉलचा खेळ ध्यानचंदचा होता जादू ईमेल। तीर्ण सुवर्ण पदकाची शान, भारतासाठी त्यांचा मान। आजही आपण त्यांना आठवतो, क्रीडा दिनी नतमस्तक होतो। खेळ शिकवतो ध्येय अभिमान, लढायला शिकवतो प्रत्येक वादळात ठाम। टीमवर्क शिस्त याचा धडा, खेळ करतो जीवन सुंदर व खरा। 29 ऑगस्टला आपण म्हणतो, ध्यानचंदाचे नाव अभिमानाने घेतो। राष्ट्रीय क्रीडा दिन हा सण खास, क्रीडा भावनेने देश उज्ज्वल प्रकाश। भारतामध्ये दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो। हा दिवस महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। त्यांना हॉकीचा जादूगार म्हटलं जातं, कारण त्यांच्या खेळाची कौशल्य आणि समर्पण अद्वितीय होतं। मेजर ध्यानचंद यांनी भारतासाठी 1928, 1932 आणि 1936 या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकून देण्याचा देशाचा मान उंचावला। राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्याला खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व सांगतो। हा दिवस केवळ मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहण्याचा नाही, तर तरुण पिढीला खेळामध्ये सहभागी होण्यासाठी आणि क्रीडा भावना जपण्यासाठी प्रेरित करणारा आहे। या दिवशी शाळा, महाविद्यालय आणि क्रीडा संस्था विविध स्पर्धा, धावण्याचे कार्यक्रम आणि फिटनेस उपक्रम आयोजित करतात। खेळ आपल्याला शिस्त, टीमवर्क, मेहनत आणि कधीही हार न मानण्याची जिद्द शिकवतात। या दिवशी सरकारतर्फे खेळाडूंना, प्रशिक्षकांना खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार देऊनही गौरव करण्यात येतो। अशा प्रकारे राष्ट्रीय क्रीडा दिन हा केवळ एक महान खेळाडूला आठवण्याचा दिवस नाही, तर खेळाच्या त्या शक्तीचा उत्सव आहे, जी आपल्याला एकत्र आणते, प्रेरणा देते आणि राष्ट्राला बळकट करते। धन्यवाद। जय भवानी।